जय जय रघुवीर समर्थ. संत नेहमी संसाराला एक उपमा देतात आणि ती म्हणजे नासक्या आंब्याची. किंवा वरून आंबा चांगला दिसतोय पण चिराला गेला की तो आतून कुचका असतो, नासका असतो. वरून रसरशीत दिसतो तसा संसार आहे. वरून छान दिसणारा देह किंवा संसाराचं स्वरूप हे त्या हापूसच्या आंब्यासारखं असतं. अहो, नुसत्या कल्पनेने शरीराची पिशवी उलटी केली तर काय दिसेल हो? कल्पना करायचीच म्हटलं परंतु करवत नाही ना. म्हणून संसार हा दुःखमय आहे हे तर खरेच, पण याचा अर्थ नैराश्यतेने जीवन उद्ध्वस्त करावे असा मात्र नाही. तर इथे विवेकबुद्धीचा उपयोग करून वरील सर्व दृश्य गोष्टी ह्या त्यांचं निरसन करून मूळ शुद्ध बी काय आहे आणि त्या बीशी म्हणजेच अर्थात परमात्म तत्वाशी पोचता येईल. संसारात दुःख आहे तसेच स्वीकारून अर्थात साक्षी भावाने संत मंडळींनी आखून दिलेला धर्मनीतीचा जो जीवनमार्ग आहे तो पत्करून स्वहितासाठी स्वधर्माचरण केल्यास अविद्यारूपी कल्पना निरर्थक भविष्य जाळ्यामध्ये ओढणार नाही. म्हणूनच असं म्हणतात संत की संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका. म्हणून विवेके क्रिया आपुली पालटावी असं समर्थ जे सांगतात ते एवढ्यासाठी. जय जय रघुवीर समर्थ.